अभिमानाची गोष्ट आहे. कसला अभिमान? कसला अभिमान? अरे कित्येक चित्रांचा काळ, त्यांची खरी वय आपण लेट डेटिंगच्या साहाय्याने सांगू शकतो. बस मलाही आधी याचा अभिमान होता. बट आता तूच सांग मला रॉबर्ट, आतापर्यंत अशा किती खऱ्या वस्तू, कलाकृती आणि चित्रांची पण वय ओळखली? कळतंय. थोडक्यात तुझा कलाकारावरचा आणि कलेवरचा विश्वास उडून जातोय. तुझं पण काही चूक नाही म्हणा. किती तो खोटेपणा, किती बनाव, किती कलाकृतींच्या नकला. जाऊ दे रे हे सगळं. माझ्यासाठी ना माझी झोप जास्त महत्वाची, आणि ह्या सगळ्यांना ती पार उडत चालली आहे. पुराण पुरुष होत चाललोय मी. आणि तुला सांगतो, हे सगळं जर असंच चालू राहिलं ना, तर एक दिवस असा येईल जेव्हा तुला माझ्यातल्याच लेटचं डेटिंग करून दाखवायला लागेल की हा माणूस 1967 मधला होता. हा माणूस 1967 मधलाच आहे. अरे काहीतरी बोलू नका. कलेच्या क्षेत्रात किती महत्वाचं काम करतोय आपण. चोऱ्या पकडून देतोय. आणि तुझं काय? बरं हे काय आणलंयस आता? हा महत्वाचं काम. हा एक डच पेंटर होता. ओ नो, पुन्हा मी करेन. एक मिनिट, तुला माहितीये? अरे 1947 ला त्याला शिक्षा झाली आहे रे. आता कशाला शिया कडीला हूत आणताय ती लोक? हा अरे नवीन टेक्निक आला की पुन्हा जुना मी करेन. छे छे, कंटाळा आलाय मला याचा. काय म्हणाला? कंटाळा? कंटाळा येऊन कसं चालेल? हे आपलं काम आहे आणि ते आपल्याला करावंच लागणार. मला सांग, होता कोण हा मी करेन? स्वतःच्या नावावर असं असेल तर पकडून घेऊ त्याची चोरी. अरे दुसऱ्यांच्या चित्रांच्या नकला हा चोरी करायची. ठीक आहे, दुसऱ्यांची चित्र, हा त्याची नक्कल, येस, ती चोरी करायचा. एक्झॅक्टली. आणि हे सगळं त्याचं स्वतःच म्हणणं होतं. आणि तुला गंमत माहितीये का राव, हे सगळं जर आपण सिद्ध करून दिलं ना, तर तो देशभक्त ठरेल, नाही तर देशद्रोही. देशभक्त किंवा देशद्रोही? हान व्हॅन मिगरेन.
थोर चित्रकार चोर. लेख डॉक्टर समीर नारायण मोहने. दिग्दर्शन संकेत ओक. नेपथ्य मयूर जयसिंग सिद्धेश टेकारकर. संगीत सुखदा भावे मधुरा ओक. प्रकाश योजना विजय गोळे. वेशभूषा इशिता गोखले. वेद सादर करतोय समीर मोने लिखित संकेतो दिग्दर्शित थोर चित्रकार चोर. थोर चित्रकार चोर. मी जर्मन हवाई दल लुफ्टवाफ्फचा प्रमुख राईस मार्शल हर्मन गोरी. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, राष्ट्र कुठलंही असो त्याचा सांस्कृतिक वारसा आपण जतन करायलाच हवं, विशेषतः पेंटिंग्स. युद्धात फक्त देश जिंकायचा नसतो, तर त्यासोबत त्याची सांस्कृतिक संपत्ती सुद्धा हस्तगत करायची असते. पोलंड, हंगेरी, झेकोस्लोवाकिया, ऑस्ट्रिया या राष्ट्रांमधली सांस्कृतिक संपत्ती हस्तगत केली. आता फक्त एकच उणीव, डच पेंटर व्हर्मीर. हाय हिटलर! हाय हिटलर! लॉंग लिव्ह द फ्युरर! पास मिस्टर मिल्ड. मिस्टर गोरिंग. नाही, ऍडॉल्फ विषयी आम्हालाही निष्ठा आहेच. त्यात तुम्ही आमचे बँकर, तुमची ही निष्ठा असायलाच हवी. पण इतका सारखा दाखवायची गरज नाहीये मिस्टर मिल्ड. मिस्टर गोरिंग, आपण काय बोलताय? नाही, आता व्हर्मीरचाही मान राखा, त्याला असं धुळीला मिळवू नका. फार मोठा चित्रकार तो. हे तुम्ही मला सांगायची गरज नाही मिस्टर गोरिंग. मी एक कला संग्रहातच आहे. 17व्या शतकातील महान डच चित्रकार व्हर्मीरची तोडगी मलाही चांगलीच ठाऊक आहे. सर, व्हर्मीर, माझा चित्रसंग्रह अपुरा होता, तो आज पूर्ण झाला मिस्टर मिल्ड. व्हर्मीरचं हे चित्र क्राइस्ट विथ द अडल्ट रेस गेली कित्येक वर्ष शोधतोय. एसएस संघटनेचं नियंत्रण करताना, युद्ध चालू असताना, अगदी ऍडॉल्फच्या आज्ञा झेलताना सुद्धा फक्त एकच विचार, तो ह्या चित्राचा. क्राइस्ट विथ द अडल्ट रेस, व्हर्मीर. डच लोक लेखाचे चावट कुठा दडून ठेवला होता राष्ट्रीय खजिना. व्हर्मीर म्हणजे यांचा राष्ट्रीय ठेवाना, राष्ट्रीय महापुरुष. पण आला की नाही या जर्मनच्या ताब्यात. जसा यांचा देश पादाक्रांत केला तसा त्यांचा हा चित्रकार व्हर्मीर. मिस्टर मिल्ड. सर, ओरिजिनल आहे ना हा व्हर्मीर? अर्थात. सर, म्हणजे चित्र काहीसं फाटलंय, थोडंसं खराबही झालंय, पण मी ज्यांच्याकडून खरेदी केलं ते सुद्धा एक महान डच चित्रकारच आहेत, मिस्टर हान व्हॅन विगरेन. चुकताय तुम्ही मिस्टर मिल्ड. आमच्या दृष्टीने महान चित्रकार एकच, व्हर्मीर. व्हर्मीर, खात्री केली आहेत ना? हो सर. तशी व्हर्मीरची फारशी चित्र उपलब्ध नाही या चित्राशी ताडून बघायला, पण मिस्टर मिगरेन यांच्या संग्रहातील एक व्हर्मीरचं चित्र खुद्द व्हर्मीरचं असल्याचा दाखला डॉक्टर अब्राहम रेडियस यांनी दिला 1937 साली. डॉक्टर रेडियस? येस सर. मग तर काही शंकाच नाही. मोनॅकोतील थोर कला समीक्षक तो, त्याचं मत खरं असणारच. हो सर. त्यामुळे रेम्ब्रा सोसायटीने ते चित्र चक्क 5,20,000 फ्लोरेन्सला खरेदी केलं. आपल्यालाही मिळायला हवी ती चित्र. मुसोलिनीशी बोलून घ्या. त्यामुळे हे चित्र सुद्धा ओरिजिनलच आहे सर.
ठीक आहे, तर या चित्राच्या बदल्यात मी माझ्याकडची 127 दुर्मिळ पेंटिंग्स तुम्हाला दिली. मग डील पक्की? नाही मिस्टर गोरिंग, सॉरी, मी हे चित्र खरेदी केलंय, त्यामुळे तुम्हाला त्याचे पैसेच द्यावे लागतील. नो बार्टर सिस्टीम. नो बार्टर सिस्टीम. ऍक्च्युली हा व्यवहार फायद्याचाच आहे. माझी ही चित्र वाचते. बोला, काय किंमत? 1.65 बिलियन गिल्डर्स. राइश मार्शल हरमन गोरिंग. 1.65. डन. आज 1945 मध्ये दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी अलोय स्मिथ या नाझी बँकर आणि कला संग्रहाकडे ताब्यात घेतल्यानंतर आपल्या हे लक्षात आलंय की हे दुष्कृत्य आहे देशद्रोही हान व्हॅन मिगेरेनचंच. त्यांनी नाझींची हात मिळवणी केली आणि आपली डच सांस्कृतिक संपत्ती, आपला राष्ट्रीय ठेवा सरळ शत्रूवर उधळला. साफ खोट आहे न्यायाधीश महाराज, हे साफ खोट आहे. देशाची किंवा देशाच्या परंपरेची बेईमानी नाही केली. उलट मी त्या परंपरेचं जतन केलंय प्राणपणानं. मी शत्रूच्या हाती नाही पडू दिलं वर्मीरचं चित्रसंचित. मी हान व्हॅन मिगेरेन शब्देवर सांगतो की मी देशभक्तच आहे. या सगळ्या डच जनतेपेक्षा काकणभर जास्तच. तेव्हा महाशय, तुम्ही जे सांगताय ते साफ खोट आहे. खोट आहे आम्ही म्हणू ते जर का खोटं असेल ना, तर मग नेदरलँडचे डच राष्ट्र हे खोट आहे. नाझींनी त्यावर आक्रमण केलं, त्याचा कब्जा घेतला हे खोट आहे. वर्मीर हा आपला आद्य चित्रकार, राष्ट्रीय महापुरुष आहे हे सुद्धा खोट आहे. आणि मग खरं आहे तो केवळ आपली कातडी बचाव पाहणारा, पैशाला लालचावलेला एक कोटार्थी कला संग्रह हान व्हॅन मिगेरेन. महाशय, तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीने मी गुन्हेगार असेलही कदाचित, पण वस्तुस्थिती ही नाही. मी जे केलंय त्यामुळे देशाची मान अभिमानाने उंचावणारच. अरे वा, म्हणजे आपल्या देशातली सांस्कृतिक संपत्ती ही युद्धात नाहीशी होऊ नये म्हणून शत्रूकडे जपून ठेवायला दिली होती असं आपल्याला म्हणायचंय का मिस्टर? नाही, मी शत्रूला चकावलंय, ठकवलंय. त्यांना खऱ्या चित्राच्या बदल्यात खोटी चित्र विकून खऱ्या चित्राने इतकेच पैसे उकळले त्या मूर्खांकडून. मिस्टर मिगरेन, तुम्ही सांगताय ना ती कथा अतिशय सुरस आणि चमत्कारिक, काही क्षणांपुरती खरी आहे असं मान्यही करू. पण मग मला एकच प्रश्न पडतो, कोण आहे असा कुशल चित्रकार ज्यानं केलेली वर्मीरची नक्कल ही अस्सल मानली गेली? नाही, गोरिंग सारख्या एखाद्या तज्ञाला सुद्धा ती बसवू शकली. सांगा ना, कोण आहे तो चित्रकार? मिस्टर मिगरेन, कोर्टाला गप्प राहून उत्तर मिळत नाही, मला उत्तर हवंय. कोण आहे तो चित्रकार? मिस्टर मिगरेन, तुम्ही कोर्टाचा बहुमूल्य वेळ वाया घालवताय. मला त्या चित्रकाराचं नाव हवंय आणि ते तुम्हाला सांगायचं नसेल तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल की तुम्ही देशद्रोह केलाय. तो चित्रकार मी आहे, मी स्वतः हान व्हॅन मिगेरेन. तुम्ही आणि चित्रकार तेही वर्मीरच्या दोरीचे. वर्मीरची सर कोणाला? मी त्याच्या चित्रांचा अभ्यास केला आणि मग त्याची यशस्वी नक्कल केली, तसंच म्हणायचंय ना? बर, काही क्षणांपुरतं हेही मान्य करेल की तुम्ही त्या चित्रांचा सखोल अभ्यास केला, त्याच्या अगदी रेषा न्याहाळल्या आणि मग अगदी खरी वाटावी अशी नक्कल केली. पण मग मला एक सांगा, ती ओरिजिनल चित्र कुठे आहे? वर्मीरच्या मूळ चित्रांचं जतन करणं हे काम माझं नाही, सरकारचं आहे. आणि महाशय, हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल की वर्मीरच्या काही मान्यता प्राप्त नकला सुद्धा झाल्या आणि मूळ चित्राचा अंदाज यावा म्हणून त्या अभ्यासकांसाठी खुल्याही करण्यात आल्या. त्या
चित्रांचा अभ्यास करून आणि अवलोकन करून मी तुम्ही त्या चित्राहून अगदी खरी भारी वाटावी तशी नक्कल केली आणि विकलीत ती शत्रूला एका उच्च उद्देशानं. खरं तर एक सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान बहाल करायला हवा आपल्याला, नाही का? त्याची काही एक गरज नाही. मान्य आहे, मी जे काही केलंय ते पैशांसाठी केलं, पण एक नक्की की मी देशद्रोह केलेला नाही. मिलॉर्ड, हे बोलताय ते साफ खोटे. गोरिंगला विकलेलं ते चित्र एवढंच काय, वर्मीरची म्हणून यांनी विकलेली सगळी चित्र ही वर्मीरची असलेली चित्र आहे, ह्यांनी केलेली नक्कल नाही. कारण वर्मीरची नक्कल सोडा, साधं चित्र काढायची सुद्धा यांची लायकी नाही. कोण म्हणतं असं? तुमचे डिप्लोमाचे शिक्षक. अहो एवढंच कशाला, खुद्द तुमचे वडील सुद्धा. मिस्टर मिग्रेन, तुमचे वडील असंच म्हणायचे ना की तुम्ही मठ्ठा, तुम्हाला काहीही करता येत नाही. Am I right? उत्तर देत नाही आहात, म्हणजे मी म्हणतोय ते खरं. एनिवेज, तो विषय जाऊ. मला एक सांगा, तुम्ही आर्किटेक्चरची परीक्षा किती वेळा नापास झाला? मी मोजणं सोडून दिलं होतं. निर्लज्जात मिस्टर मिग्रेन. हो, असं नाही कदाचित, पण महाशय तुम्ही चुकताय. मी परीक्षा नापास होत नव्हतो कारण मी परीक्षाच देत नव्हतो. आणि या मागचा आपला उच्च हेतू या कोर्टाला कळू शकेल का? अर्थात मला आर्किटेक्ट व्हायचं नव्हतं. मग काय करायचं होतं आपल्याला? मला एक चित्रकार व्हायचं होतं. मिस्टर मिग्रेन, तुमचे वडील म्हणायचे ना तेच खरंय. तुम्ही मठ्ठा, तुम्हाला काहीही करता येत नाही. मिलॉर्ड, हा यांच्या आर्किटेक्चर परीक्षेचा निकाल. सलग 5 वर्ष आर्किटेक्चरची परीक्षा नापास होणारे आणि तरी स्वतःला थोर चित्रकार म्हणवून घेणारे मिस्टर हान व्हॅन मिग्रेन. मिस्टर मिग्रेन, तुम्हाला या संदर्भात काही सांगायचंय? सर, मला मनापासून आर्किटेक्ट व्हायचं नव्हतं. मला एक चित्रकार व्हायचं होतं आणि तो मी झालो. मी माझ्या वडिलांना आणि माझ्या सरांना खोटं ठरवलं. ते कसं काय? डेल्फ्टच्या तांत्रिक विद्यापीठामध्ये कलेच्या स्नातकाला दर 5 वर्षांनी एक सुवर्ण पदक बहाल केलं जातं. रॉटरडॅम मधल्या चर्च मधल्या मी सुचवलेल्या रचनेबद्दल ते मला मिळालंय 1913 साली. त्यानंतर मी हेग येथील रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट्स मध्ये शिकवायचं सुद्धा काम केलं. नाही, ते सगळं ठीक आहे मिस्टर. या सगळ्यामध्ये चित्रकला कुठे आहे? रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट्स मध्ये शिकवत असताना मला जो पगार मिळायचा तो तितकासा पुरेसा नव्हता. माझं लग्न झालं होतं, मला आणखीन पैशांची आवश्यकता होती. म्हणून मी चित्र काढायला आणि ती विकायला सुरुवात केली. आणि ती विकली जात? अर्थात विकली जात. नुसती विकली नाही जात, तर ती खूप चढ्या किमतीने विकली जात. मला आणि माझ्या बायकोला खूप पैसे मिळायला लागले आणि मग आमची पैशांची हाव वाढतच गेली. आणि म्हणूनच तुम्ही वर्मीरला आताशी धरलं, नाही का? मी माझ्या आशिलांना डच सुवर्णकलाबद्दल सांगितलं. आम्हाला शाळेमध्ये एक सर होते, मिस्टर कोर्टेन, चित्रकला शिकवायचे. त्यांना आधुनिक चित्रकला मान्यच नव्हती. ते रमत असत वर्मीर आणि 17व्या शतकातल्या चित्रकारांमध्ये. ते आम्हाला डच सुवर्णकलाबद्दल भरभरून सांगत. त्यामुळे आमचाही त्या कालखंडाबद्दल बराच अभ्यास झाला. लोकांची वर्मीर बद्दलची ओढ बघून मला वाटलं की त्या चित्रांची चोरी करावी आणि विकावी. ती जितकी जास्त किंमत येईल तितक्या जास्त किमतीला. मग समोर तो आपल्याच राष्ट्राची धुळदाण करणारा नाझी हर्मन गोरिंग असे ना. महाशय, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, मी त्या चित्रांची चोरी केलेली नाही. मी त्यांची फक्त नक्कल केली विज्ञानाच्या सहाय्याने. एक मिनिट मिलॉर्ड, आता अति होत चाल. हा माणूस सरळ चोरीला विज्ञानाचं नाव देतोय. दिस इज रिडिक्युलस. हो, विज्ञानाच्याच सहाय्याने ती नक्कल अस्सल कशी भासेल याची खबरदारी घेतली आणि ती चित्र चढ्या किमतीला विकली. ती चित्र कोण विकत घेतंय याची तमा बाळगली नाही,
पण हे मात्र नक्की मी देशद्रोही नाही. आय एम नॉट अ ट्रेटर. कोण ठरवणार ते? मिलॉर्ड, माझी तुम्हाला एकच विनंती, ह्या माणसाला देहदंडाची शिक्षा दिली जाईल. न्यायाधीश महाराज, मला एक संधी द्या. मला एक संधी नाही सिद्ध करायची की मी काढलेली चित्र ही याच काळातली 17व्या शतकातली नाही. आणि हे तुम्ही कसं सिद्ध करणार आहात मिस्टर मिगरेन? मी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या क्रमाने केल्या त्या तुमच्या समोर मांडे. मी विज्ञानाची गाज धरून नक्कल असल कशी भासवली हे दाखवून दे. मिस्टर मिगरेन, कोर्ट हे पुराव्यांवर चालतं, तुम्ही रचलेल्या कथांवरती नाही. सो प्लीज. बघा महाशय, मी कुठल्याही कथा रचत नाहीये. मी तुमच्या समोर पुरावे सादर करायचा प्रयत्न करतोय. मिस्टर मिगरेन, तुम्ही कोर्टाचा बहुमूल्य वेळ वाया घालवताय. मी वेळ वाया घालवत नाहीये. मी ज्या ज्या गोष्टी ज्या क्रमाने केल्या त्या तुमच्या समोर मांडे असं म्हणतोय. तुम्ही काय बोलताय? सॉरी मिलॉर्ड. हे कोर्ट कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाहीये. या खटल्यामध्ये राष्ट्राचेही हितसंबंध गुंतलेले आहेत. नेदरलँडचा स्वाभिमान पणाला लागलेला आहे. मिस्टर मिगेरेन हे का ताणलेल्या दोरखंडावरून चालतंय. त्यांचं एक चुकीचं पाऊल त्यांना खोल दरीत घेऊन जाईल, तर एक योग्य पदन्यास त्यांना या संपूर्ण परिस्थितीतून बाहेर काढून स्थिर भूमीवर घेऊन येईल. मिस्टर मिगेरेन हे देशद्रोही आहेत की संधी साधू? कदाचित ते देशभक्त म्हणूनही गणले जाते, परंतु हे ठरवणे हे या कोर्टाचं काम नाही. त्यासाठी कोर्ट एका समितीची नेमणूक करत आहे. यामध्ये प्रयोगशाळेचे क्युरेटर, डॉक्टर, प्रोफेसर यांचा समावेश असेल. आपला देश, नेदरलँड, बेल्जियम आणि इंग्लंड यातील सभासदांचा यामध्ये समावेश असावा. रॉयल म्युझियम ऑफ फाईन आर्ट्सचे अध्यक्ष डॉक्टर पॉल बी कोरमन हे या समितीचे अध्यक्ष असतील. या सगळ्यांचा अहवाल आल्यानंतरच कोर्ट या खटल्याचा निवाडा करेल. पण मिलॉर्ड, आता पण आणि परंतु काही नाही. दिस इज फायनल. थँक्यू सर. वेलकम ऑनरेबल मेंबर. आज ही आपली पहिली मीटिंग. आपल्या समोर काही कॅनव्हास ठेवलेले आहेत, ते नीट बघून घ्या. मिस्टर मिगरेनने असा दावा केलाय की ही चित्र म्हणजे त्याने केलेली नक्कल आहे. ही सगळी चित्र वर्मीरचीच आहेत का? नाही, सगळी वर्मीरची नाहीये, काही फ्रान्स हॉलची सुद्धा आहेत. चला तर तपासणी सुरू करूया. म्हणजे योगायोगाने आपण प्रयोगशाळेतच आहोत. गरज लागली तर एखादी रासायनिक तपासणी करता येईल. मी काय म्हणतो, त्या अगोदर आपण मिस्टर मिगरेनना तिकडे बोलवलं तर? त्याला कशाला? आय थिंक त्यांच्या चौकशीतून बऱ्याच गोष्टी सुटतील, नाही का? हो, बोलूया आपण. मिस्टर मिगरेनना बोलवा. येस सर. सर. Have a seat, gentlemen. थँक्यू सर, तपासणीची गरज नाही. सगळे कॅनव्हास 17व्या शतकातीलच आहेत. ते माहितीये मला, पण यामध्ये वेगळी गोष्ट काय ती मी तपासतोय. हा, तर मिस्टर मिगरेन, कॅनव्हास 17व्या शतकातलेच आहेत, हो ना? होय सर. हे कॅनव्हास त्याच शतकातले. ते मला एका सरदाराच्या गडीमध्ये मिळाले. त्याच्या पूर्वजांचे होते. मला स्वस्तात मिळाले. त्याच्या घरातली अडगळ दूर झाली म्हणून तो सुद्धा खुश झाला आणि मी सुद्धा. हा, पण ते विकत घेतल्याची पावती घेतली मी त्याच्याकडून. हो सर, आपल्या इथे आहे फाईल मध्ये. दाखवा. गुड. पण रंग प्रकार जुने वाटतंय. म्हणजे बघा ना सर,
अल्कोहोलचाही काही परिणाम होत नाही रंगांवर. बघू. कारण ते रंग मी तयार केले. वर्मीर बनवेत असे. हे बघा, नीट बघा, फासकटलंय थोडस. याचाच अर्थ रंगामध्ये फेनॉल फॉर्मल्डिहाइड मिसळलेलं दिसतंय. बरोबर. पण त्याचबरोबर बेकेलाइट आणि अल्बेट्रॉल सुद्धा आहे, ज्यामुळे रंग आणखीन गडद होतात आणि चित्र हे जुनं वाटतं. बेकेलाइट आणि अल्बेट्रॉल, मिस्टर मिगरे, ही रसायनं 20व्या शतकातली, म्हणजे आत्ताची. तेच तर मी सांगतोय ना सर. हे रंग मी तयार केले, वर्मीर बनवेत असे. हो सर, तशा रसायनांच्या बाटल्या सुद्धा आपल्याला त्यांच्या स्टुडिओत सापडल्या. अच्छा. हो. पण सगळ्या चित्रांच्या फटीतली धूळ ती तर अगदी 17व्या शतकातीलच वाटते. येस, व्हेरी नॅचरल. हो सर, पण जिथे धूळ बसू शकणार नाही अशा फ्रेमच्या वरच्या भागातही ती सापडली आहे. हे कसं काय मिस्टर मिगरे? हे काम इंडिया इंकचं आहे. चित्र काढल्यानंतर त्याच्या तड्यांमध्ये मी ती ओतायची. चित्रावरची चौकट, फ्रेम त्यानंतर आलं, पण इंडिया इंक आधीच आत जाऊन बसायची धूळ बनून. तडे, चित्रांवरले तडे. चित्रांवरले तडे हे काळाचे निदर्शक असतात मिस्टर मिगरे. चित्र कोणत्या काळातले हे ओळखायचं असेल तर चित्रांवरले तडे, त्यांचा आकार आणि त्यांचा जुनाटपणा या गोष्टी पाहायला लागतात. ह्या निष्कर्षानुसार हे चित्र जर 17व्या शतकातलं वाटलं. तोच उद्देश होता माझा. त्यासाठी मी एक कॅनव्हास चक्क भट्टीतून भाजून काढायचो. त्यानंतर चक्क ते एका लोखंडी पिंपाला गुंडाळून ठेवायचो. यामुळे तडे वाढतील आणि चित्र आणखीन जुनं दिसेल. आणि बाकीचं काम हे इंडिया इंक करायचे. एक्सलंट. मिस्टर मिगरे, तुम्ही शास्त्रज्ञ का नाही झालात? मी शास्त्रज्ञ नाही झालो कारण मी चित्रकार झालो. एक चोर चित्रकार. विज्ञानाची गाज धरून नक्कल अस्सल भासवणारा एक चोर चित्रकार. समितीच्या अहवालानुसार मिस्टर मिगरेन यांनी काढलेले चित्र आणि हार्मन कोवरिंग यांना विकलेलं क्राइस्ट विथ द अडल्ट्रेस हे चित्र अस्सल नसून नक्कल आहे. त्यामुळे मिस्टर मिगरेन यांच्यावरील देशद्रोहाचा आरोप मागे घेण्यात येत आहे. बट मिलॉर्ड, मिस्टर प्रॉसिक्युटर, मी अजून माझा निर्णय दिलेला नाही, प्लीज. तरी मिस्टर मिगरेन यांनी वर्मीरच्या चित्रांची नक्कल केली आणि हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे मिस्टर मिगरेन यांना हे कोर्ट 1 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. मी हान व्हॅन मिगरेन, एक चोर चित्रकार हान व्हॅन मिगरेन, आज माझी देशद्रोहाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली असली तरी सुद्धा मी ठरणारे एक चोर चित्रकार. वर्मीर, फ्रान्साल, पिकासो यांच्यासारखा थोर चित्रकार नाही. का मी चित्रकार नाही? मी नक्कल केली मान्य, पण मी चित्रकारच नसतो तर मी नक्कल करू शकलो असतो. आणि मला ही चोरी करायला भाग कोणी पाडली? हा, तुला काही येत नाही, तू मूर्ख आहेस, मठ्ठ आहेस असं कोण बोललं? माझे वडील, माझे मित्र, माझे सर, हा समाज
मला एक कळून चुकलंय, या समाजाला चित्र कळत नाहीत. त्यांना कळते ती फक्त चित्राखालची सही. अरे हात, मी तुम्हाला खोटं ठरवलंय. मी तुम्हाला माझी दखल घ्यायला भाग पाडलंय. होय होय, मी हान व्हॅन मिगेरेन, चित्रकार हान, शास्त्रज्ञ हान. भविष्यामध्ये मी केलेल्या प्रयोगांचा उपयोग करून चित्राचा खरे खोटेपणा ठरवला जाईल. पण त्याचं श्रेय मात्र मला दिलं जाणार नाही का? कारण मी चोर, नकलाकार. पण मी सुद्धा माझ्या जीवावर खेळून अनेक प्रयोग केले. माझ्यात सुद्धा वेळ आहे एका चित्रकाराचं, एका वैज्ञानिकाचं. पण तुमच्या दृष्टीने मी ठरणार एक चोर, नकलाकार, वेडा. ठीक आहे, एक ना एक दिवस तुम्हाला सगळ्यांना हे मान्य करावं लागेल की मी चोर नाही तर थोर चित्रकार. विज्ञानाची कास धरून नक्कल अस्सल भासवणारा एक थोर चित्रकार, हान व्हॅन मिगेरेन. मिलोड, आपल्याला या केसचा पुन्हा एकदा नव्याने विचार करावा लागेल. कारण आज 1951 मध्ये मिस्टर M.J. डिकॉइन या ज्येष्ठ कलातज्ञाने हे सिद्ध करून दाखवलं की 1947 सालचा डॉक्टर पॉल कोरमन यांचा निष्कर्ष चुकलेला. पण मिस्टर मिगेरेन यांचंही आता निधन झालेलं असल्यामुळे त्यांना आता कोण जाब विचारणार? हे बघ काय सापडले मला. हे बघ आता हे चित्र आहे ना, या चित्रातल्या रंगामधलं लेड जे हे लेड आहे त्याचं मी स्मेल्टिंग केलं तर काय सापडायला पाहिजे? चांदी किंवा अँटीमनी. ऍब्सोल्युटली राईट. पण यापैकी मला काहीच सापडलं नाहीये. एक मिनिट म्हणजे बघ, हे चित्र जर वर्मीचं असतं, म्हणजे हे चित्र जर त्याने स्वतः काढलं असतं तर लक्षात घे ना, त्या काळात नेदरलँड मध्ये लेड फक्त चांदी किंवा अँटीमनीच्या खाणीत सापडायचं. म्हणजे या चित्राच्या पेंट्स मध्ये त्याचे अवशेष सापडायला हवे. पण ते सापडले नाही. याचाच अर्थ, अरे याचा अर्थ हे चित्रातले पेंट्स 19व्या शतकाच्या अखेरचे म्हणजे आताचे असायला हवे. याचाच अर्थ हे पेंटिंग या शतकातले, या काळातलं. हे बघ ना रोहन, मी सुद्धा लेट डेटिंग केलं आणि त्याचाही निष्कर्ष असाच काही आला. म्हणजे बघ ना, या चित्राच्या व्हाईट लेड मध्ये पोलोनियम 8.5 च्या रेंज मध्ये आलं आणि रेडियम 226 हे 0.8 प्लस मायनस 0.3 च्या रेंज मध्ये. एक्झॅक्ट व्हॅल्यू. अरे म्हणजे मिगेरेन तेच बघत होता. आज 1967 अखेरीस निर्विवाद निर्णय आलेला आहे. हान व्हॅन मिगेरेन हा खरोखर देशद्रोही नव्हता असा निसंदिग्ध निकाल आज मिळालेला आहे. तो अव्वल दर्जाचा नकलाकार होता. नेदरलँड स्टेट फॉरेन्सिक लॅबने गॅस क्रोमॅटोग्राफी, लेड टेकिंग वगैरे अत्यंत आधुनिक तंत्र वापरून वर्मीची चित्र तपासली तर ती 17व्या शतकातली नसून याच शतकातली असल्याचं सिद्ध झालं आहे. पुरावे तर हे सांगतात की मिगेरेन देशद्रोही नव्हता. तरी सुद्धा तो भुरटा, बनवाबनवी करणारा नकलाकार चोर तर ठरतोच ना. वर्मीरची हुबेहूब नक्कल करणारा आणि विज्ञानाच्या साह्याने 17व्या शतकातील पेंटिंग आता हुबेहूब नक्कल करून तशीच्या तशी दाखवणारा तो होता एक थोर चित्रकार.